Hello students, today we'll discuss some questions from alkynes and aromatic compounds. In last lecture we had discussed questions from alkenes. Correct? Take down the first question from alkynes. General formula CnH2n minus 2 represents CnH2n minus 2 represents काय रिप्रेझेंट करतो हा अल्काइन. करेक्ट ना. टेक डाउन द सेकंड क्वेश्चन. स्ट्रक्चर ऑफ acetylene molecule is. ठीक है, acetylene molecule means what? H C triple bond C, okay, SH. This is acetylene. Bond angle is what? 180 degree. It means it is a linear. Correct na? Okay, third question. CH bond in acetylene is formed. ठीक है, हा जो CH बॉन्ड आहे H C ट्रिपल बॉन्ड C, ओके, H हा sp हायब्रिडाइज्ड कार्बन आहे आणि हायड्रोजनचा काय असतो s ऑर्बिटल, sp s ओव्हरलॅप. इट मीन्स ऑप्शन सी. करेक्ट, sp s ओव्हरलॅपनं फॉर्म झालेला असतो. बॉन्ड लेंथ विचारलेली आहे. करेक्ट. फोर्थ, बॉन्ड लेंथ. हे असे छोटे छोटे क्वेश्चन विचारायचे खूप चान्सेस आहेत. बॉन्ड लेंथ कोणासाठी? सी ट्रिपल बॉन्ड सी साठी. आता नोन आहे तुम्हाला, सी सिंगल बॉन्ड सी साठी किती असते? 154 पिकोमीटर असते. डबल बॉन्डसाठी किती असते? ओके, 134 अप्रॉक्सिमेटली पिकोमीटर असते. ठीक आहे ना, 133 34च्या दरम्यान. आणि ट्रिपल बॉन्डसाठी असते 120 पिकोमीटर. ओके, सो ऑप्शन इज व्हॉट? सी. ऑप्शन सी. बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. नाउ नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 5. हे सांगायची गरज नाही आता, ॲसिटिलीन वरती सांगितलं मी बॉन्ड अँगल. ओके, ऑप्शन काय असणार आहे त्याचा? डी असणार आहे. 5 साठी व्हॉट? डी. तुमच्याकडे आहेत आन्सर. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 6. द सिलेंड्रिकल शेप ऑफ अल्काइन इज ड्यू टू फॅक्ट दॅट. आता सिलेंड्रिकल शेप का आहे? एच सी ट्रिपल बॉन्ड सी एच. ठीक आहे, असा हा स्ट्रेट आहे. अल्काइनचा शेप म्हणलं त्याने. ओके, त्याच्यामध्ये ॲसिटिलीन घेतलं मी. ओके, हा शेप असा का? कारण काय, त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड पण आहे आणि पाय बॉन्ड पण आहे. 2 पाय बॉन्ड आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे ना, पाय बॉन्ड्स, पाय बॉन्ड आणि एक काय आहे तिथं? सिग्मा बॉन्ड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? ओके, 1 सिग्मा कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड अँड 2 कार्बन कार्बन पाय बॉन्ड्स मीन्स. ओके, ऑप्शन काय असणार आहे? सी. ठीक आहे ना. ओके, क्वेश्चन नंबर 7 बघा. अ मॉलिक्यूल एक्स हॅज. ठीक आहे, काय विचारलंय? 3 सिग्मा मॉलिक्यूल एक्स हॅज. एक्स कुठं आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज एक्स? 3 sigma CH bonds are formed in sp3s overlapping. Okay, 1 CH bond is formed. बघा जरा ते ऑप्शन्स. 1 CC sigma bond is formed by sp3 overlapping. 1 CC sigma bond is formed by sp overlapping. ते ऑप्शन्स बघा थोडेसे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्स असं म्हणलंय. ठीक आहे, त्या मॉलिक्युलसाठी ओके 4 ऑप्शन्स दिलेले अगोदर तुम्हाला की बाबा येस काय काय फॉर्म झालेलं तिथं. ओके, काय सांगितलं? 3 सिग्मा CH बॉन्ड्स आर फॉर्म्ड बाय येस व्हॉट? sp3s ओव्हरलॅप. CH किती आहेत? सिग्मा बॉन्ड. हे सिग्मा बॉन्ड आहे. किती आहेत? असे 3 आहेत असं सांगितलंय. मग बघायचं तिथं 3 आहेत का कुठल्या स्ट्रक्चरमध्ये. 1 CH बॉन्ड इज फॉर्म्ड बाय sps ओव्हरलॅप. इथं हे 3 CH काय सांगितलंय? ओके, sp3s ओव्हरलॅप सांगितलंय. ठीक आहे, आणि दुसरा CH काय सांगितलेला आहे? तिथं 1 आहे सांगितलंय. 1 sps ओव्हरलॅप. ठीक आहे, इथं एक sp बॉन्ड आहे आणि s म्हणजे ट्रिपल बॉन्डेड आहे हा. करेक्ट. 1 CC सिग्मा बॉन्ड इज फॉर्म बाय sp3. ठीक आहे, एक काय आहे? CC सिग्मा बॉन्ड आहे आणि तो काय आहे?
sp3 ओव्हरलॅप सांगितलेला आहे. sp3 आणि 1,6 सिग्मा सी बॉन्ड, त्याच्यामध्ये काय आहे sp ओव्हरलॅप. आता बघा, हा ट्रिपल बॉन्ड असेल तर sp ओव्हरलॅप, ठीक आहे. आणि जर काय एक कार्बन ट्रिपल बॉन्डेड कार्बनला अटॅच असेल तर काय sp3 ओव्हरलॅप, हा sp असणार आहे, बरोबर आहे ना. ओके, आणि हा sp3 असणार आहे. याचा अर्थ काय, ओके, स्ट्रक्चर कुठलं आलं पाहिजे चेक करा. सी ट्रिपल बॉन्ड सी, हे स्ट्रक्चर आलं पाहिजे, बरोबर आहे का. ओके, हा sp हायब्रिडाइज्ड कार्बन आणि s ओव्हरलॅप, हा sp हायब्रिडाइज्ड कार्बन आणि हा sp3, आलं लक्षात. सो ऑप्शन इज व्हॉट, सी. नेक्स्ट वन, IUPAC नॉमेनक्लेचर विचारले, ठीक आहे. लक्षात ठेवा, ते जे काय स्ट्रक्चर्स दिलेत ना तुम्हाला, त्याच्यामध्ये 180चा अँगल दिलेला नाही आहे, ठीक आहे ना. ओके, हे स्ट्रक्चर असं मेन्शन केलेलं नसतं खरं तर. हे असं ट्रिपल बॉन्ड पॉसिबल नाही आहे, हे असं स्ट्रक्चर पॉसिबल नसतं. मग जिथं जिथं मेन्शन केलेलं आहे ना बुकमध्ये, ओके, अशा टाईपचं स्ट्रक्चर, ओके, ते पॉसिबल नसतं. कारण काय, येस, इथं बेंड फॉर्मच होणार नाही ना. ओके, 180चा अँगल असतो. ओके, ते स्ट्रक्चर असं असायला पाहिजे, हे असं असायला पाहिजे, बरोबर आहे ना. ओके, येस, जेवढे काही कार्बन्स असतील, इथं 2 कार्बन्स आहेत, ठीक आहे. येस, आता नंबरिंग कुठून स्टार्ट करणार, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बघूया. इथून जर स्टार्ट केलं आपण तर सेकंड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड येतो, इथून स्टार्ट केलं तर थर्ड पोझिशनला येतो. म्हणजे नंबरिंग दिस इज करेक्ट फ्रॉम राईट एंड. 1 2 3 4 आणि हे 5. इट मीन्स 4 मिथाइल, करेक्ट आहे का. 5 कार्बन्स म्हणून पेंट, 2 आयन. ऑप्शन इज व्हॉट, ए. क्वेश्चन नंबर किती आहे, 8. नेक्स्ट बघा, IUPAC नॉमेनक्लेचर, क्वेश्चन नंबर 9 बघा, ठीक आहे. परत तसंच दिलेलं आहे, त्याला मॉडिफाय करतो मी. हे असं स्ट्रक्चर असलं पाहिजे. 1 2 3 1, हे कार्बन, दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, ठीक आहे. येस, आता ह्या कार्बनवरती, ओके, येस, कुठला ग्रुप आहे बघा, हा असा ग्रुप आहे, करेक्ट, दिस वन, ठीक आहे. टोटल नंबर ऑफ कार्बन चेक करा किती आहेत आता इथं इन, ओके, चेन. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 7 कार्बन्स आर देअर, ठीक आहे ना. ओके, मग नॉमेनक्लेचर काय येईल, नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आता तुम्ही, येस, चेक करा. 1 2 3 4 5 6 7, बरोबर आहे का. सेकंड पोझिशनला कोण आहे, अल्काईन ग्रुप आहे, समजलं का, ठीक आहे. येस, मग करूया आता नॉमेनक्लेचर. बघा, थर्ड पोझिशनला, ओके, येस, 1 मिथाइल इथाइल ग्रुप आहे, इथं सुद्धा नंबरिंग होईल 1 2, ओके. मग टोटल काय आहे, 6 पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे, ठीक आहे. 6 मिथाइल, हा मिथाइल ग्रुप, 6 मिथाइल, ठीक आहे. 4th पोझिशनला आता कसं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला, इन ब्रॅकेट लिहायचं. 1 मिथाइल इथाइल, करेक्ट. हेप्ट 2 आयन, 6 मिथाइल 4, 1 मिथाइल इथाइल हेप 2 आयन, 7 कार्बन्स आहेत म्हणून. सो ऑप्शन, त्याच्यामध्ये ऑप्शन कुठला आहे बघा, 6 मिथाइलचा एकच ऑप्शन दिसतो, दॅट इज डी. डी इज द ऑप्शन. आता हे करू शकता तुम्ही, क्वेश्चन नंबर 10 करू शकताय, 11, 12 करू शकताय, 13, हे बघा आता तुम्ही IUPAC नॉमेनक्लेचर पूर्ण. पुढे जाऊया आता 16, क्वेश्चन नंबर 16. कंट्रोल्ड हाय टेम्परेचर, ठीक आहे, पार्शियल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन प्रोड्युसेस
हाय टेम्परेचरला कंट्रोल्ड ऑक्सिडेशन करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे ना. ओके, आणि ऑक्सिडेशन ऑफ मिथेन प्रोड्युसेस म्हणलं आहे. आता हे जनरली अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाहीत. ओके, तरी पार्शल ऑक्सिडेशन फॉर्म केलं मिथेनचं की काय HC∼CH फॉर्म होतो, ठीक आहे ना. पण ते पार्शल ऑक्सिडेशन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅल्शियम कार्बाइड. येस, हा क्वेश्चन विचारतात, त्याचा हायड्रोलायसिस विचारतात. ओके, कॅल्शियम कार्बाइड काय असतो? CaC, दॅट इज कॉल्ड एज अ कॅल्शियम, सॉरी डबल असतो ना, CaC2. दिस इज कॉल्ड एज अ कॅल्शियम कार्बाइड, ठीक आहे. आणि कॅल्शियम कार्बाइडचं हायड्रोलायसिस केलं H2Oच्या प्रेझन्समध्ये, हा असा असतो C∼C, ठीक आहे. दिस इज कॅल्शियम. वॉटर ॲड केला, OH की ॲसिटिलीन फॉर्म होतो, HC∼CH. हे पण महत्त्वाचं आहे. येस, लक्षात ठेवा. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज द बाय प्रोडक्ट. ओके, सो ऑप्शन इज व्हॉट? डी. क्लिअर? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18. फाइंड आउट B इन द फॉलोइंग. म्हणलं, ठीक आहे. हा X आहे, हा सुद्धा कसा आहे? X. ऑन रिॲक्शन विथ KOH कसा आहे? अल्कोहोलिक KOH आहे. gives what? A. which on treatment with NaNH2 gives what? B. अल्कोहोलिक KOH ॲड केला अगोदर. ओके, काय होणार आहे? एलिमिनेशन. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इट फॉर्म्स दिस टाइप ऑफ प्रोडक्ट. डिहाइड्रोहॅलोजिनेशन टेक्स प्लेस, हाइड्रोजन and halogen, ठीक है ना, removes to form alkene, which on further dehydrohalogenation, okay, is to form butane. Understood? ठीक है. So product is what? Option, okay, is काय यायला पाहिजे बघा बरं. ठीक आहे, चेक करा ऑप्शन. हा कोण आहे? ब्युटाईन. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे? C असणार आहे. ऑप्शन C इज करेक्ट. लक्षात येते? बी तुम्हाला आन्सर दिलेलं आहे, चेक करा तिथं तुम्ही बुकमध्ये. आन्सर बी इज नॉट करेक्ट. समजते? किती कार्बन आहेत बघा बीमध्ये? 1 2 3 4 5. 5 कार्बन्स कुठून आले? सुरुवातीला तर काय कार्बन आहेत? 1 2 3 4च कार्बन आहेत. मग 5 कार्बन्स कुठून आले? एलिमिनेशन तर होणार आहे तिथं. आलं लक्षात? किती कार्बन राहतील? 4च कार्बन राहतील. 1 2 3 आणि 4. समजलं ना? ओके, लिहिते वेळेस त्यांनी असं लिहिलं आहे, लाईक दिस. दिस इज ट्रिपल बॉन्डेड कार्बन. क्लिअर? ठीक आहे. पण असा तुम्हाला लक्षात आलं असणार आहे, इथं अँगल जो आहे, अँगल पॉसिबल आहे का? नाही. त्याच्यामुळे ऑप्शन C आहे, त्याचं स्ट्रक्चर असं असतं. ठीक आहे, असू द्या. जर दिलं तुम्हाला ओके तर असंच लिहा. क्वेश्चन नंबर 19 बघा. 19. फॉलोइंग कंपाऊंड इज ऑब्टेन्ड बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ. आता ट्रिपल बॉन्ड कुठं आहे बघा त्या केसमध्ये? हे पण स्ट्रक्चर असंच दिलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये कसं असायला पाहिजे होतं? दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर. हा प्रोपाईन आहे, ठीक आहे. मग हा फॉर्म होण्यासाठी ओके काय असायला पाहिजे? ॲडजेसंट कार्बनवरती, ठीक आहे, असा कंपाऊंड असला पाहिजे तो. हा Cl, ठीक आहे ना. ओके, म्हणजे X थोडक्यात, X ग्रुप, आणि हा X ग्रुप असला पाहिजे. वेसिनॉल डायहॅलाइड म्हणतो त्याला आपण. ओके, ऑप्शन काय असेल? येस, चेक करा. व्हॉट शुड बी दी ऑप्शन? ट्रिपल बॉन्ड फॉर्म करायचा आहे. आता सांगितलंय डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणलंय. डिहायड्रोहॅलोजिनेशन व्हेरी इम्पॉर्टंट. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय रिमूव्ह करायचं तुम्हाला? हायड्रोजन अँड हॅलोजन हे दोन रिमूव्ह करायचे आहेत. आणि डिहॅलोजिनेशन म्हणलं की हॅलोजन रिमूव्ह करायचं असतं. ठीक आहे ना. ओके, ऑप्शन काय येईल? ए इज द करेक्ट ऑप्शन. इथं सुद्धा तुम्हाला रॉंग ऑप्शन दिलेलं आहे, बी ऑप्शन दिलं, दॅट इज डिहायड्रोहॅलोजिनेशन नाही येतो. ठीक आहे, डिहॅलोजिनेशन होतं ह्या केसमध्ये.
ठीक आहे ना. ओके, असं जर कंपाऊंड दिलं असेल तर इथं काय व्हायला पाहिजे, डिहॅलोजिनेशन व्हायला पाहिजे, हॅलोजन रिमूव्ह झालं पाहिजे. हा हॅलोजन, त्याच्यानंतर हे दुसरा हॅलोजन, त्याला म्हणायचं डिहॅलोजनेशन. ठीक आहे ना. इथं सुद्धा ऑप्शन तुम्हाला रॉंग दिलेला आहे. ओके, तो करेक्ट करा. 20. Vinyl chloride is heated with sodamide gives vinyl chloride. What is vinyl chloride? H2 double bond C HCl. This is vinyl chloride. On reaction with sodamide NaNH2. ठीक आहे ना. ओके, काय फॉर्म होईल सांगा बरं. डेफिनेटली ओके, इट फॉर्म्स. आधी इथं हायड्रोजन आहे, हायड्रोजन अँड क्लोरीन रिमूव्स टू फॉर्म HC ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज इथाइन acetylene. Ethine. So option is C. This is now correct. Okay. Next question. 21. Propine is reacted with lithium amide. ठीक आहे, प्रोपाइन घेतलेला आहे. प्रोपाइन मीन्स CH3 घेऊया अगोदर. CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज प्रोपाइन. रिएक्ट्स विथ लिथियम अमाइड. ठीक आहे, LiNH2. दिस इज लिथियम अमाइड अँड फॉलोड बाय ट्रीटमेंट विथ मिथाइल ब्रोमाइड. इथं काहीतरी प्रोडक्ट फॉर्म होईल, मिथाइल ब्रोमाइड, दॅट इज CH3Br. आता हा ॲसिडिक हायड्रोजन आहे. ॲसिडिक हायड्रोजन असल्यामुळं ओके, दिस अमाइड विल अटॅक ऑन दिस अँड abstract this proton to form CH3 C triple bond C minus. By removal of NH3 with this Li plus comes. ठीक आहे ना. ओके, किंवा असं लिहू शकता CH3 C ट्रिपल बॉन्ड CLi. आता हा न्यूक्लिओफाइल म्हणून ॲक्ट होतो. इट विल अटॅक ऑन CH3. दिस बॉन्ड ओपन्स ऑन Br टू फॉर्म CH3 C ट्रिपल बॉन्ड C. ओके, CH3 plus LiBr. So butane will form, butane. Option is what? B. Option B आहे करेक्ट. नेक्स्ट 22. ब्यूट 1 आयन इज रिॲक्टेड विथ लिथियम अमाइड. परत तोच क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. आता हा CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. ब्यूट 1 आयन इज रिॲक्टेड विथ लिथियम अमाइड LiNH2 lithium amide and followed by treatment with methyl bromide. परत काय, मिथाइल ब्रोमाइड दिलेलं आहे, म्हणजे सेम टाईपचा क्वेश्चन आहे. इथं काय फॉर्म होणार आहे, CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CLi. करेक्ट. विच ऑन अटॅक ऑन दिस CH3 which forms CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH3. Paint 2 ion. Paint 2 ion. It means option is D. Next 23. Industrially, ethine is prepared by the hydrolysis of. ठीक आहे, इंडस्ट्रियल प्रिपरेशन विचारले तुम्हाला. काय दिलं आहे, इथाइन ब्रोमाइडपासनं, इथिलीन ब्रोमाइडपासनं, इथिलिडीन डायब्रोमाइडपासनं कॅल्शियम कार्ब. दिस इज द करेक्ट, कॅल्शियम कार्बाइड. कॅल्शियम कार्बाइडपासनं ओके इस इथाइन प्रिपेअर केला जातो बाय हायड्रोलायसिस. आत्ताच प्रिपेअर केलं आपण. 2 मॉलिक्युल्स लागतात, विच फॉर्म्स HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बरोबर आहे ना. सो ऑप्शन इज वॉट, C. क्लियर. नेक्स्ट 24. IMP आहे क्वेश्चन. करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड एनर्जी ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. आता C ट्रिपल बॉन्ड C ची एनर्जी हायर असणार आहे एज कम्पेअर टू C डबल बॉन्ड C अँड देन C सिंगल बॉन्ड C. बरोबर आहे ना. ओके, मग डिक्रीजिंग ऑर्डर कुठली असणार, ऑप्शन बी. ओके, फिजिकल प्रॉपर्टीजवरती क्वेश्चन आहे. फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. क्वेश्चन नंबर 25. The gas evolved
when acetylene is reacted with lithium amide. ओके, हा ॲसिटिलीन आहे, सी ट्रिपल बॉन्ड सी एच, लिथियम अमाइड सोबत रिॲक्ट केलं. ठीक आहे. दिस विल abstract proton. This bond opens on to H C triple bond C Li plus NH3. This is the gas which evolved, that is ammonia gas. बरोबर आहे का? So option is what? B. Ammonia. 26. Acidic hydrogen present in. लक्षात ठेवा, ओके, टर्मिनल जर अल्काईन असेल, कार्बनवरती ह्या sp हायब्रिडाइज्ड कार्बनवरती हायड्रोजन जर असेल तर दॅट इज ॲसिडिक हायड्रोजन. ॲसिडिक. वाय? sp कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. अंडरस्टूड? ओके, मग चेक करा. फर्स्ट काय दिलेलं आहे? प्रोपाईन CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. सेकंड दिलेलं आहे प्रोपिलीन. ठीक आहे. प्रोपिलीन म्हणजे काय असणार आहे? CH3 CH डबल बॉन्ड CH2. नेक्स्ट डायमिथाइल ॲसिटिलीन. दिस इज कॉल्ड एज डायमिथाइल ॲसिटिलीन. ठीक आहे ना. ह्या ॲसिटिलीनवरचे दोन्ही हायड्रोजन्स काय करायचे आहेत? CH3 रिप्लेस करायचे आहेत. लक्षात येते ना. प्रोपेन CH2 CH3. ओके, आता टर्मिनल हायड्रोजन किंवा काय sp हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असलेला हायड्रोजन कशामध्ये आहे? फर्स्ट ऑप्शनमध्ये. सो ऑप्शन इज ए. समजलं ना. इट इज मोर ॲसिडिक हायड्रोजन. ठीक आहे. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत हे. ॲसिडिटीवरती क्वेश्चन विचारायचे खूप चान्सेस आहेत. 27. द करेक्ट ऑर्डर ऑफ ॲसिडिक नेचर ऑफ अल्काइन. ठीक आहे ना. ओके, ऑर्डर विचारलेली आहे. एच सी ट्रिपल बॉन्ड CH गिवन आहे. CH3 C ट्रिपल बॉन्ड CH आहे. नेक्स्ट CH3 C ट्रिपल बॉन्ड CH3. तीनच दिलेले आहेत. ठीक आहे. आता इथं बघा, प्लस हा इफेक्ट आहे का? प्लस हा इफेक्ट. आणि प्लस हा इफेक्ट डिक्रीजेस द ॲसिडिटी. लक्षात ठेवा. ओके, इथं कुठला इफेक्ट नाही आहे. ह्याचा अर्थ काय की ऑप्शन कुठला असणार आहे? चेक करा बरं. फर्स्ट काय असणार आहे? मोर ॲसिडिक असणार आहे. त्याच्यानंतर मग सेकंड अँड देन थर्ड. इथे लक्षात मग ऑप्शन एच असेल. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड हे ऑप्शन. क्लिअर? नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 28. A salt producing hydrocarbon among the following is. salt producing hydrocarbon. एक दिलेला आहे मिथेन, दुसरा आहे इथेन CH3 CH3. नावं दिलेली आहेत. बरोबर आहे ना. इथेन CH2 डबल बॉन्ड CH2 आणि इथाईन HC ट्रिपल बॉन्ड CH. सॉल्ट प्रोड्युसिंग ओके हायड्रोकार्बन म्हणले. बरोबर आहे ना. ओके, मग इथं सॉल्ट फॉर्म होतो. ह्या तिन्हीमध्ये होतात का सॉल्ट फॉर्म? नाही का. हा ॲसिडिक आहे. ठीक आहे. ॲसिड प्लस बेस. लक्षात येते. विच फॉर्म सॉल्ट प्लस अदर कंपाऊंड. लक्षात येते जसं की HC ट्रिपल बॉन्ड CH. बरोबर आहे ना. ओके, लिथियम अमाइड ॲड केला, सोडियम अमाइड पण ॲड करू शकता, नो डाऊट. which forms what? HC triple bond C minus Li plus, correct, and other is NH3. समजलं हे? ठीक आहे. हा फॉर्म करू शकतो. इवन NaOH सुद्धा ॲड केला ओके तर काय तो फॉर्म होऊ शकतो. HC ट्रिपल बॉन्ड C H प्लस NH2 पण ॲड करू शकता. सोडामाइड. Na plus NH3. करेक्ट. दिस इज सॉल्ट. सॉल्ट कोण प्रोड्यूस करतो? मग ॲसिटिलीन प्रोड्यूस करतो. क्लिअर? इथाईन. 29. Identify the reagent from the following list which can be easily distinguished between but1 ion.
ठीक आहे. ब्यूट 1 आयन मीन्स CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH आणि दुसरा आहे ब्यूट 2 आयन. ब्यूट 1 आयन आणि ब्यूट 2 आयन. ओके. Br2 ॲड केला, दोन्हीमध्ये डिकलरायझेशन रिॲक्शन मिळते. लिनलास कॅटलिस्ट ॲड केला, सीन ॲडिशन होते. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट काय, डायल्यूट H2SO4 HgSO4 ॲड केला, दोन्हीमध्ये सेम प्रोडक्ट फॉर्म होतो. सोडियम मेटल और लिथियम मेटल. येस डेफिनेटली. इथं जर सोडियम मेटल ॲड केलं आपण, Na जर ॲड केलं, ठीक आहे ना. ओके. 2 टाइम्स which gives what, twice CH3 CH2 C triple bond, okay, Sc minus Na plus H2 gas is evolved. ह्या केसमध्ये काय होतो, H2 gas, but sodium does not react with this or lithium does not react with this. का? ॲसिडिक हायड्रोजन नाही, इथं ॲसिडिक हायड्रोजन आहे. ओके, दॅट्स वाय इट रिॲक्ट्स विथ दॅट कंपाऊंड. करेक्ट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 30 बघा. 30 ॲसिटिलिनिक ओके हायड्रोजन इज ॲसिडिक बिकॉज. आता ॲसिटिलिनिक हायड्रोजन ओके C ट्रिपल बॉन्ड CH हा ॲसिडिक का आहे? ॲसिडिक ओके कारण काय, हा sp हायब्रिडाइज्ड कार्बन आहे आणि sp हायब्रिडाइज्ड कार्बन का असतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ठीक आहे. तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं येस तिथं तो ॲसिडिक आहे. कारण काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करतो तो. समजतं हे? ठीक आहे. मग काय म्हणलं तिथं बघा, ऑप्शन एमध्ये सिग्मा इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ CH बॉन्ड इज ॲसिटिलिन इज नियर टू दी कार्बन विच हॅज अ 50% S कॅरेक्टर. करेक्ट आहे. sp काय असतं, 50% S कॅरेक्टर असतं आणि 50% P कॅरेक्टर. सो ऑप्शन इज वॉट, ए. Okay, next 31 a mixture of ethylene आणि acetylene. ethylene and acetylene. Okay, gases is passed through bottle containing lithium amide. ठीक आहे. एका बॉटलमध्ये पास केला गॅस. बरोबर आहे ना. ओके. येस. त्याच्यामध्ये कोण आहे, लिथियम अमाइड LiNH2. कुठला गॅस रिॲक्ट होणार, डेफिनेटली हा गॅस रिॲक्ट होईल. समजतंय ना. हे दोन रिॲक्ट होतील का, नाही, कारण इथं ॲसिडिक हायड्रोजन आहे. आलं लक्षात. ठीक आहे. विचारले काय, द गॅसेस कमिंग आउट आर. द गॅसेस कमिंग आउट आर, त्याच्यामधला कुठला गॅस, सॉल्ट तर हा फॉर्म करतो, हे दोन गॅसेस बाहेर पडतील. येते लक्षात. ठीक आहे. येस. मग एक तर इथेन हा गॅस ॲज इट इज, इथेन हा रिॲक्ट होत नाही. दुसरा इथिन, करेक्ट, किंवा इथिलिन म्हणा. आणि तिसरा ह्याच्यापासून जो अमोनिया फॉर्म होतो बाय ॲब्स्ट्रॅक्टिंग दिस हायड्रोजन, अमोनिया. दॅट 3 गॅसेस विल कम आउट आफ्टर रिॲक्शन. क्लिअर. IMP क्वेश्चन आहे. द हायड्रोकार्बन विच कॅन रिॲक्ट विथ लिथियम अमाइड. आता हे सॉल्व करू शकताय तुम्ही. त्याचं ऑप्शन काय असणार आहे, 32चं ए. तिथं काय असलं पाहिजे, ॲसिडिक हायड्रोजन असलं पाहिजे. मग जिथं टर्मिनल ट्रिपल बॉन्ड आहे, ओके, तिथं काय असणार आहे, डेफिनेटली ॲसिडिक हायड्रोजन. अंडरस्टूड. विच ऑफ द फॉलोइंग विल डिस्टिंग्विश इथिलीन फ्रॉम ॲसिटिलीन. ओके. इथिलीन मीन्स वॉट, CH2 डबल बॉन्ड CH2 आणि दुसरा काय दिला, ॲसिटिलीन. ओके. इथिलीन फ्रॉम ॲसिटिलीन. कुठलाही डिस्टिंग्विश करण्यासाठी रिएजंट यूज कराल तुम्ही, डेफिनेटली लिथियम अमाइड, NH2 सॉरी.
लिथियम अमाइड विल यूज का हा ॲसिडिक हायड्रोजनला काय करतो स्टॅक करतो आणि काय फॉर्म करतो NH3 and here it is a salt. हा इथं फॉर्म होणार नाही. अंडरस्टूड. कॅन बी डिस्टिंग्विश्ड इझिली. अदर यूज करू शकत नाही. अल्काइन रॅडियली अंडरगोज. ठीक आहे. तर अल्काइन्समध्ये म्हणजेच काय सी ट्रिपल बॉन्ड सीमध्ये काय होतात इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन होतात. इलेक्ट्रोफिलिक काय काय म्हटलं आहे ॲडिशन रिॲक्शन्स एलिमिनेशन सबस्टिट्यूशन रिअरेंजमेंट. ठीक आहे. तर डेफिनेटली काय ॲडिशन रिॲक्शन्स होतात. ॲडिशन. ठीक आहे ना. ओके. तिथं फक्त ॲडिशन रिॲक्शन्स असा वर्ड यूज केला आहे. म्हणजे ऑप्शन काय आहे ए. क्लिअर. 35. क्वेश्चन नंबर 35. Which of the following not only decolorize bromine water but liberates NH3 gas with lithium amide? आता परत सेमच क्वेश्चन आहे. येस. हा जर ॲसिटिलीन घेतला तर ब्रोमिनला डिक्लराइज करतो ना तो. ब्रोमिन कंझ्युम होतो त्याच्यामध्ये. सपोज मी ॲसिटिलीन घेतलं तर HCBr डबल बॉन्ड CBr. ठीक आहे. आणि रिमेनिंग काय H हा ॲड होतो डिकलराइज करतो ब्रोमिनला. फर्दर ॲडिशन होते. ओके. आणि लिथियम अमाइड जर ॲड केलं आपण दिस लिथियम अमाइड ओके ऑल्सो फॉर्म्स अमोनिया गॅस HC ट्रिपल बॉन्ड C मायनस Li प्लस प्लस NH3. अंडरस्टूड. सो द आन्सर इज व्हॉट इथाइन. ऑप्शन डी बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बेन्झीन इज ट्रायमर ऑफ. बेन्झीन 36 क्वेश्चन नंबर. तर बेन्झीन जो फॉर्म होतो तो कशाचा ट्रायमर आहे. डेफिनेटली ओके ॲसिटिलीनचा ट्रायमर आहे. 3 टाइम्स ॲसिटिलीन घेतलं ओके तर काय होतो तो ट्रायमराइज होतो. like this and forms benzene. ठीक है. when passed into a red hot iron tube. समजलं हे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर वॉट 37. चेक करा क्वेश्चन नंबर 37. द एंड प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन इज. एंड प्रोडक्ट विचारलेलं आहे. CH3 आय थिंक आज अल्काइनच डिस्कस करूया आपण कारण अरोमॅटिक कंपाऊंड होणार नाही. CHCl2 विच ऑन ट्रीटमेंट विथ अल्कोहोलिक KOH. KOH दिलेला आहे कसा अल्कोहोलिक आहे. काय फॉर्म होईल सांगा बरं अल्कोहोलिक KOH ॲड केलं तर CH3. ठीक आहे. इथला हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे ते ह्या केसमध्ये. आता CH2 डबल बॉन्ड C H here it is Cl. एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन निघून गेला मायनस HCl. ठीक आहे. हा KOH सोबत रिॲक्ट होतो फर्दर आणि KCl प्लस H2O फॉर्म करतो. दॅट इज द अनदर रिॲक्शन. करेक्ट. अगेन रिॲक्ट्स विथ NaNH2 sodamide. Okay, this will abstract proton from this carbon again. Okay, and forms HC triple bond CH by removal of what NH3. समजलं का. ओके. अँड दिस Cl अँड Na कंबाईन्स टू फॉर्म NaCl. बाय प्रोडक्टची गरज नाही आपल्याला. समजलं. फर्दर काय केलं त्याच्यामध्ये 2 टाइम्स Cl2 ॲड केलेला आहे. C ट्रिपल बॉन्ड CH 2 टाइम्स Cl2 in presence of CCl4. Addition takes place across this bond and forms HCCH. Here it is Cl, 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 Cl. समजलं का. ठीक आहे. याचा अर्थ काय 1122 टेट्राक्लोरो इथेन विल फॉर्म. ऑप्शन वर्ट ए. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 38. The reaction intermediate A plus, okay, AR, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन म्हणायचं याला, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन ऑफ ॲसिटिलीन H C ट्रिपल बॉन्ड CH ॲसिटिलीनसाठी. ठीक आहे. द रिॲक्शन इंटरमिडिएट ऑफ इलेक्ट्रोफिलिक ओके ॲडिशन रिॲक्शन ऑफ ॲसिटिलीन इज, काय असू शकतो रिॲक्शन इंटरमिडिएट? चेक करा. सपोज आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हटल्यानंतर HBr HCl वगैरे ॲड करू शकता तुम्ही. सपोज मी HBr ॲड करूया. ठीक आहे. इट विल abstract प्रोटॉन फर्स्ट and forms double bond CH plus, this is what vinyl cation. समझले ना? Okay, later on Br attack on it. So option is what? C. विनाइल कॅटायन फॉर्म होतो, म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनवरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. 39. शॉर्टेस्ट कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ प्रेझेंट इन, ही शॉर्टेस्ट असते. बरोबर आहे ना? ऑप्शन व्हॉट? डी. समजलं हे? नेक्स्ट 40 बघा. क्वेश्चन नंबर 40. Indicate the organic structure for the product expected when but2-ion on hydration in presence of HgSO4 and H2SO4. but2-ion दिलेला आहे, CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3. ठीक आहे ना? त्याला असं रिप्रेझेंट करू शकता तुम्ही. दिस इज but2-ion ऑन रिॲक्शन विथ, ओके, काय आहे तो? डायल्यूट. जनरली काय असतो? हा डायल्यूट असतो. HgSO4 आणि काय? H2SO4. ॲक्च्युली कोणाची ॲडिशन होते? वॉटर मॉलिक्युलची, HOH. आता सिमेट्रिकल आहे, कुठेही ॲड करा. CH3C, हिअर इट इज H डबल बॉन्ड COH अँड CH3 ऑन टायटोमरायझेशन. दिस इज इनॉल फॉर्म. हा इनॉल आहे ना, अनस्टेबल आहे, विच इज कन्वर्टेड इन टू करेक्ट ब्युटॅनोन. आलं लक्षात? हे ह्याचा अर्थ काय की स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे? लाईक दिस, किंवा असं लिहू शकताय. दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर. चेक करा ब्युटॅनोन कुठे आहे? ऑप्शन सी. बरोबर आहे. नेक्स्ट वन 41 चेक करा. क्वेश्चन नंबर 41. Which of the following reaction will yield 2,2-dibromobutane? ओके, 2,2-dibromobutaneचं स्ट्रक्चर ड्रॉ करा अगोदर. 2,2-dibromobutane, this one, Br 1 2 3 4, 2,2-dibromobutane. करेक्ट. आता कुठली रिॲक्शन अशी आहे ज्यामध्ये 2,2-dibromobutane फॉर्म होऊ शकतो? ओके, ठीक आहे. आता हे स्ट्रक्चरच व्यवस्थित दिले नाहीत त्याने. हे असे स्ट्रक्चर्स कसे प्रिपेअर केलेत तेच कळत नाही मला. हे बघा, असं स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याचं. म्हणजे काय असला पाहिजे तो? CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. करेक्ट. HBrची ॲडिशन करा. Addition takes place according to Markovnikov's rule to form CH3 CH2C. Here it is Br double bond CH2. Again reaction with HBr 2 times add होईल. आता परत रिॲक्शन अकॉर्डिंग टू काय होते? Markovnikov's rule, which forms CH3 CH2C Br CH3. येते लक्षात? ठीक आहे. हे दोन्ही स्ट्रक्चर काय आहेत? सेम आहेत. समजलं? ऑप्शन कुठं आहे बघा तसं? दॅट ऑप्शन इज बी.
करेक्ट. मार्कोनिकोव्स रूल आला पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे ना. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 42. द प्रोडक्ट ऑब्टेन्ड वाया ऑक्सीमर्क्युरेशन HgSO4 H2SO4 ऑफ ब्यूट 1 आयन. हे करू शकता तुम्ही आता, नो डाऊट. द रिएजंट यूज टू टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन ऑफ अल्काईन. अल्काईनमध्ये अनसॅच्युरेशन टेस्ट करण्यासाठी ओके कुठला रिएजंट यूज करू शकतो आपण? येस, ब्रोमिनेशन यूज करू शकतो, Br2. डिकलरायझेशन टेस्ट म्हणतो त्याला आपण. डिकलरायझेशन टेस्ट काय यूज करतात? Br2 ओके इन CCl4 ॲडिशन ऑफ ब्रोमिन. ओके, ठीक आहे. 44. When following compounds is treated with palladium BSO, लिंडलार्स कॅटलिस्ट आहे, अँड क्युनोलिन. क्युनोलिन कशासाठी यूज करतात? इट इज पॉइझनिंग एजंट. द प्रोडक्ट फॉर्म्ड ओके हा ब्यूट 2 आयन आहे, हा असा असतो. ओके, BaSO4 ॲड केला आणि काय ॲड केलं तिथं? म्हणजे काय फॉर्म व्हायला पाहिजे? अल्किन फॉर्म व्हायला पाहिजे. हे झाले लिंडलार्स कॅटलिस्ट. सॉरी, काय ॲड करावं लागेल आपल्याला? जनरली ना जर तुम्ही लिंडलार्स कॅटलिस्ट ॲड केला, ठीक आहे, जनरली ना इथं सीस ॲडिशन होते लिंडलार्स कॅटलिस्टमध्ये. असा प्रोडक्ट फॉर्म व्हायला पाहिजे, म्हणजे सीस थोडक्यात, बरोबर आहे ना. ओके, पण आता तुम्हाला ट्रान्स दिलेला आहे, इथं ट्रान्स द्यायला नको आहे तिने, ठीक आहे ना. काय द्यायला पाहिजे? सीस द्यायला पाहिजे. ओके, आता ठीक आहे, अल्किन फॉर्म होतो म्हणून आपण करेक्ट कन्सिडर करूया. आपण काय लिंडलार्स कॅटलिस्ट आणि बर्च रिडक्शन ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बर्चमध्ये काय ट्रान्सफॉर्म होतो आणि लिंडलार्स यूज केलं की सीस फॉर्म होतो. सीन ॲडिशन म्हणतो त्याला आपण. ओके, नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट ऑन रिएक्शन विथ प्रोपाइन गिव्स ॲसिटोन? प्रोपाइन, ठीक आहे, CH3C ट्रिपल बॉन्ड CH HgSO4 H2SO4 हा यूज केला ओके तरच काय फॉर्म होतो? प्रोपाइन फॉर्म, सॉरी प्रोपॅनोन फॉर्म होतो, दॅट इज ॲसिटोन, बरोबर आहे ना. नेक्स्ट 46 बघा. द ऑर्गॅनिक कंपाऊंड डिक्लराइज ब्रोमीन वॉटर, हे सांगू शकता तुम्ही, नो डाऊट. 47. Reaction with but 1 ion and but 2 ion with HgSO4 in presence of H2SO4 produces respectively. आता but 1 ion जर घेतला आपण CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH आणि दुसरा कुठला but 2 ion C ट्रिपल बॉन्ड C CH3, दोन्हीचा प्रोडक्ट काय असणार आहे? सेम असणार आहे, दॅट इज CH3 CH2. ओके, कुठेही लिहू शकता ह्या दोन्ही कार्बनवरती, हा लिहा किंवा हा लिहा, दोन्ही एकच आहेत, बोथ आर सेम. ठीक आहे, म्हणजे एकच प्रोडक्ट फॉर्म होतो थोडक्यात, बरोबर आहे का. ब्यूट 1 आयन आणि ब्यूट 2 आयनचा प्रोडक्ट काय असतो? सेम, दॅट इज ऑप्शन बी करेक्ट ना 47 साठी, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 48 चेक करा. काय म्हणलंय? व्हॉट इज फॉर्म्ड वेन प्रोपाइन इज ट्रीटेड विथ HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. बरं, प्रोपाइन HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड, कुठलाही घेऊ शकता पेरॉक्साइड. आता रिॲक्शन जी होते ओके ती अकॉर्डिंग टू काय होणार आहे? अँटी मार्कोनिकोव्स रूल, बरोबर आहे ना. ओके, इट मीन्स CH3 CH डबल बॉन्ड Br ही ॲडिशन होते, समजलं. HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. ओके, फर्दर ॲडिशन केलं HBrची, परत HBrची ॲडिशन केलं. ओके, तर रिॲक्शन कुठं होते सांगा बरं. ओके, काय फॉर्म होईल? CH3 CH2 CH Br, समजलं ना. ओके, इट मीन्स
असं सांगू शकता तुम्ही, हे बी आर, ऑप्शन इज ए. क्लिअर. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 49 सॉल्व करू शकता ना आता. 49 नो डाऊट. 50 HClचे ॲडिशन केलं आहे, HIचे ॲडिशन केलं आहे. ओके, चेक करा. मार्कोनिकोव्स रूलनुसारच ॲडिशन होते HI आणि HClची. करेक्ट. हे स्ट्रक्चर सगळे चुकीचे लिहिलेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. HCl ॲड केला तर मार्कोनिकोव्स रूलनुसार ॲडिशन काय होते सांगा बरं. हा डबल बॉन्ड ॲज इट इज, इथं काय होईल, Cl ॲड. फर्दर HIची ॲडिशन केली अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल, Cl. समजलं हे. सो ऑप्शन इज व्हॉट, बी. ठीक आहे. 51 सॉल्व करू शकता आता. रिएजंट यूज टू कन्वर्ट द अल्काइन टू अल्कीन इज, लिनलार्स कॅटलिस्ट यूज करू शकताय, H2PDC. 52. 53. When 3 moles of butadiene is passed through red hot iron tube. 52. butadiene किती घेतले, 3 moles. करेक्ट. रिॲक्शन सेम होणार आहे इथं आता. जसं ॲसिटिलिनची रिॲक्शन होते ना, सेम वेनं होते इथं रिॲक्शन. ओके, काय फॉर्म होतो, दिस प्रोडक्ट. समजतंय. सो ऑप्शन इज व्हॉट, डी. ठीक आहे ना. ओके, 52ला ऑप्शन काय असणार आहे, डी. एक मिनटं, काय विचारलं काय आपल्याला, butadiene आहे ना. तुम्हाला आता इथं बुकमध्ये जे ऑप्शन दिले ना, ओके, ते काय दिलेलं आहे, सी ऑप्शन दिलेलं. दॅट इज रॉंग. काय आलं पाहिजे, ऑप्शन डी आला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जर प्रोपाईन घेतलं ना तुम्ही, ओके, तर ओके सी ऑप्शन फॉर्म होतो. तुम्ही कार्बन काउंट करा ना, टोटल कार्बन किती होतील इथं, हे 4 कार्बन्स आहेत, 4 × 3 किती, 12 कार्बन्स. ओके, मग इथे किती आहेत, ऑलरेडी 6, आणि हे किती, 6, 12 झाले. आणि सीमध्ये बघा बरं किती कार्बन्स आले. ओके, तर दॅट इज रॉंग. केअरफुली बघा. 53, सॉरी, क्वेश्चन नंबर 53. 53चं ऑप्शन डी करेक्ट आहे. ओके, मीच रॉंग पाहिलं इथं. ओके, 53 करेक्ट आहे. 54. लिनियर पॉलिमरायझेशन ऑफ प्रोपाईन गिव्स. ठीक आहे. 54मध्ये ओके ऑप्शन काय आला पाहिजे, चेक करा. लिनियर पॉलिमरायझेशन ऑफ प्रोपाईन म्हणलं आहे. प्रोपाईनचं पॉलिमरायझेशन कसं कराल तुम्ही, सी हियर सपोज दिस इज CH3C ट्रिपल बॉन्ड CH, दिस इज प्रोपाईन. ओके, पॉलिमरायझेशन करूया. नंबर ऑफ टाइम्स येणार आहे हा, आता ॲडिशन होईल. करेक्ट. CH3 ट्रिपल बॉन्ड CH, बरोबर आहे ना. म्हणजे काय होईल इथं, ॲडिशन जी आहे त्या हा कुठून होणार आहे, सीपासनं. इथं डबल बॉन्ड येईल, हा CH ॲज इट इज. करेक्ट. हा CH3 त्याच्यावरचा ॲज इट इज, इथं C, हा CH3 ॲज इट इज, डबल बॉन्ड CH, चेन विल कंटिन्यू फ्रॉम दिस साइड, टेकन N. इट मीन्स ऑप्शन काय असायला पाहिजे, 54चा एस, बी करेक्ट आहे. बी इज करेक्ट. काय करायचं तुम्हाला, डबल बॉन्ड ब्रेक करायचं आणि फक्त ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्डमध्ये कन्वर्जन करायचं आणि दोन्हीला जॉईंट करून घ्यायचं. जसं अल्किनचं करतो आपण तसं अल्काईनचं करायचं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट, हे करू शकता तुम्ही. 55 करू शकता आता. 56 अल्काइन्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन अल्किन्स टुवर्ड्स द इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स बिकॉज. ठीक आहे. आता 56चा आन्सर काय असू शकतं, सी, हे बघा, CH डबल बॉन्ड C प्लस हा एक फॉर्म होणार आहे, इज लेस स्टेबल दॅन CH3CH2 प्लस. करेक्ट आहे. येस, हा लेस स्टेबल आहे. लेस स्टेबल का, कारण काय इथं
कार्बन कसं आहे sp2 हायब्रिडाइज्ड आहे आणि इथं कार्बन कसं आहे इथं सुद्धा sp2 हायब्रिडाइजच आहे पण काय इथं डबल बॉन्ड आहे ना आणि इथं सिंगल बॉन्ड आहे अँड देर इज अ प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन. अंडरस्टूड. सो ऑप्शन काय येईल बघा. ओके ए. ऑप्शन ए. कारण जे काय कार्बोकेटायन फॉर्म होणार आहेत ना. ओके येस दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस केस. 57 सॉल्व करू शकता. 57 आता 58 हेक्स 3 आयन हे पण सॉल्व करू शकता. झाले हे रिएक्शन झालेले आहेत ऑलरेडी. आता 59 60 घ्या. क्वेश्चन नंबर 60. when but2 ion, what is this but2 ion? Okay, but2 ion is brominated, X is formed. ब्रोमिनेशन केलं त्याचं X फॉर्म होतो सांगितलं आहे. ठीक आहे. when but2 ion is reacted with HgSO4 H2SO4 Y is formed. H2SO4 HgSO4. आता लक्षात येतं तुमच्या Y is formed म्हणले म्हणजे इथं काय असणार आहे. सहज समजतंय तुम्हाला की तो ब्युटॅनोन असणार आहे. दिस इज ब्युटॅनोन. ओके. विच इज X अँड Y. X समजलं तुम्हाला. X काय आहे समजलं. लक्षात येते. सॉरी Y काय आहे समजलं. X समजायला पाहिजे. मग आता इथं जर ब्रोमिनची ॲडिशन केलं आपण बरोबर आहे ना. ओके. ती ॲडिशन कुठं होणार आहे. अक्रॉस दिस बॉन्ड अँड फॉर्म्स वॉट. एकच ब्रोमिन ॲड केलेलं आहे तिथं. लक्षात येते ना. ओके. मग आता ऑप्शन कुठला येईल. वाय. ऑप्शन सी यायला पाहिजे. बरोबर आहे का चेक करा. ऑप्शन सी मध्ये सीच ॲडिशन दिली ना. सीन ॲडिशन पॉसिबल नाही आहे. बी पण पॉसिबल नाही आहे कारण तिथं वायमध्ये ओके कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असला पाहिजे म्हणजे ऑप्शन रॉंग दिलेलं आहे. तुम्हाला हे समजलं. ठीक आहे. दुसरा काय असू शकतो बघा. कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ठीक आहे. दिस इज CH3 Br. दिस इज Br. लक्षात ठेवा ॲडिशन जी आहे ती काय होते अँटी ॲडिशन होते. हा कंपाऊंड असला पाहिजे आणि हा कंपाऊंड असला पाहिजे. मी तो ऑप्शन काय दिलेला आहे रॉंग. येते लक्षात. चेक करा मग. ऑप्शन डी पण आहे त्याच्यामध्ये. मग डी पॉसिबल आहे. ओके. पण एक्स डी नसणार आहे ना. एक्स ही व्हॅल्यू आहे एक्स आणि वाय हा आहे. ओके. मग बाय मिस्टेक ना. ओके तिथं काय केलं त्यांनी OH केले वायमध्ये. बरोबर आहे ना. दॅट इज रॉंग. ऑप्शन रॉंग दिलेला आहे. 61 चेक करा. Br2ची ॲडिशन केलं. सेकंड काय अल्कोहोलिक के OH ॲड केला. ओके. आणि काय फॉर्म केलं आहे CH3 CH2 ब्युटाईन फॉर्म केलेला आहे. ब्युटाईन. ओके. आणि विचारले काय व्हॉट आर द पॉसिबल इंटरमिडिएट इन द फॉलोइंग रिॲक्शन. ओके. तर इंटरमिडिएट काय फॉर्म होईल 61 साठी. हा पण रॉंगच दिलेला आहे 61. ओके सुद्धा काय आहे रॉंगच क्वेश्चन आहे कारण काय तिथं इंटरमिडिएट तसे फॉर्म होतील का. करेक्ट ना. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 Br2. ठीक आहे ना. ब्रोमिनेशन केलं आपण. ओके. फर्स्ट ऑफ ऑल इट अटॅक्स ऑन Br. असा ब्रोमिन सेकंड लिहितो मी. ओके. विच फॉर्म CH3 CH2 CH2. इथे काय होतो नॉन क्लासिकल कार्बोकेटायन फॉर्म होतो नेबरिंग. ओके. लेटर ऑन Br अटॅक ऑन इट. हा इंटरमिडिएट फॉर्म होतो इथं अँड देन Br अटॅक ऑन इट. येतं लक्षात. ठीक आहे. मग इंटरमिडिएट्सच दिलेलं आहेत तिथं. सो ऑप्शन तुम्ही लिहू शकत नाही. ठीक आहे. 62 ऑक्सिमर्क्युरेशन ऑफ द फॉलोइंग. ऑक्सिमर्क्युरेशन लक्षात येईल तुमच्या आता. 63 ॲसिटिलीन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन वॉटर गिव्स. ठीक आहे. हे पण लक्षात येईल. PDBSO4 क्युनोलिन हे पण लक्षात येईल. लिनलास कॅटलिस्ट. ओके. पुढचे सगळे क्वेश्चन्स काय सिम्पल आहेत. सॉल्व करू शकता आता. ठीक आहे. कंटिन्युअस प्रॅक्टिस करा. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपण घेऊ शकणार नाही ह्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चर आपण आणखीन एक देऊया ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी कारण तो सुद्धा महत्त्वाचाच आहे. टोटल 77 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले. ओके मॅक्सिमम क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया
Today we'll stop here. All the best.